Good evening, everyone. I am Dharti, educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मधला सिलोगिझम हा टॉपिक कव्हर करणार आहोत. याचे टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपीजमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिलाय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा असं ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचा लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, MBA CET. जर टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MBA CET 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. ओके, चला आता आपल्या टॉपिकच्या सिलोगिझमच्या फर्स्ट क्वेश्चनकडे होऊया. आता इथे 5 स्टेटमेंट्स काय काय आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे सम कॅट्स आर रॅट्स. ओके, म्हणजे कॅट्स काढायचं आणि रॅट्स म्हणजे काही काही कॅट्स हे काय आहेत, रॅट्स आहेत. ओके, नंतर काय म्हटले बघा, नेक्स्ट स्टेटमेंट काय, ऑल बॅट्स आर टेबल्स. ऑल बॅट्स आर टेबल्स म्हणजे काय, ऑल बॅट ऑल बॅट्स. आता बॅट आणि ह्याचं काही रिलेशन नाही आहे सध्या, सो याला नका करू. आता ह्याच्याकडे जा, या स्टेटमेंटकडे. ऑल रॅट्स आर बॅट्स. ऑल रॅट्स म्हणजे सगळे रॅट्स हे काय आहेत, बॅट्स आहेत. ओके, आणि आता स्टेटमेंट सेकंडकडे जा. काय, ऑल बॅट्स आर टेबल्स म्हणजे सगळे हे जे बॅट्स आहेत हे काय आहेत, बॅट्स. आता हे सगळे बॅट्स काय तर टेबल आहेत. ओके, म्हणजे हे काय झालंय, टेबल्स. सो आता कन्क्ल्युजन काय म्हटलंय, सम कॅट्स आर बॅट्स. काही कॅट्स हे बॅट्स आहेत, हे बरोबर आहे का, हो बरोबर आहे, हे कन्क्ल्युजन. नंतर ऑल बॅट्स आर रॅट्स, सगळे बॅट्स हे रॅट्स आहेत का, नाही. ऑल टेबल्स आर कॅट, हे पण चुकीचं आहे. ऑल बॅट्स आर कॅट्स, ऑल बॅट्स आर कॅट, हे पण चुकीचं आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ओनली फर्स्ट कन्क्ल्युजन इज ट्रू. ओके, मग इथे आहे का काही, नाही, असा ऑप्शन काही नाहीये. सो नन ऑफ दिस हा करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सम शिप्स आर बोट्स, ऑल बोट्स आर सबमराईन्स, सम सबमराईन्स आर याचेट्स. याचेस. तर आता पहा, ह्याच्या सम शिप्स आर बोट्स, सम शिप्स आर बोट्स म्हणजे पहा काही शिप्स आहेत. ओके, आर बोट्स. नंतर काय म्हणलं, सम बोट्स, ऑल बोट्स आर सबमराईन्स. ऑल बोट्स म्हणल्यावरती याच्या बाहेर येईल सर्कल, सबमरीन्स. नेक्स्ट आहे सम सबमराईन्स आर याचेस. तर काय येईल, इथे येईल. ओके, आता कन्क्ल्युजनकडे बघा. सम इथे काय पहा, सम याचेस आर बोट्स हे बरोबर आहे का, चुकीचं आहे. सम सबमराईन्स आर बोट्स हे बरोबर आहे का, हो बरोबर आहे. पहा नंतर काय, सम सबमराईन्स आर शिप्स, काही सबमराईन या शिप्स आहेत, हे बरोबर आहे का, नाही, चुकीचं आहे. परत आहे सम याचेस आर शिप्स, हे बरोबर आहे का, सॉरी, हे बरोबर आहे. पहा सम सबमराईन्स आर शिप्स, काही सबमराईन्स या शिप्स आहेत, पहा इथे.
ओके, म्हणजे हे बरोबर आहे. नेक्स्ट पहा कन्क्लुजन काय, सम याचेस आर शिप्स. हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे सेकंड आणि थर्ड हे फॉलो करता वरच्या स्टेटमेंटला. सो करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑल कॅरोट्स आर बर्ड्स, म्हणजे पहा, ऑल कॅरोट्स आर बर्ड्स. ओके, नंतर काय म्हटलंय, सम टेलिफोन्स आर कॅरेट्स. सम टेलिफोन म्हणजे इथे येईल असं, सम टेलिफोन्स आर कॅरेट्स. ओके, अँड ऑल बेडशीट्स आर टेलिफोन. ऑल बेडशीट्स आर टेलिफोन म्हणजे टेलिफोनच्या आतमध्ये काय येणार, बेडशीट. ओके, आता पहा कन्क्लुजन्स कडे जाऊ. ऑल बेडशीट आर बर्ड्स, सगळे बेडशीट हे बर्ड्स आहेत, बरोबर आहे का? चुकीचं आहे. बेडशीटचं आणि बर्ड्सचं काही रिलेशन नाही आहे. सम बेडशीट आर बर्ड्स, सम बेडशीट आर बर्ड्स, बेडशीट आणि ह्याचा काही संबंध नाही, सो इथे हे पण येणार नाही. सम बर्ड्स आर टेलिफोन्स, सम बर्ड्स, काही बर्ड्स हे टेलिफोन्स आहेत का? हो आहेत, सो हे करेक्ट येईल. नेक्स्ट ऑप्शन आहे ऑल टेलिफोन आर बर्ड्स, सगळे टेलिफोन हे बर्ड्स आहेत का? नाही आहेत, सगळे नाही आहेत, पण काही आहेत. सो हे पण बरोबर येईल का? नाही. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, म्हणजे ओनली 3 फॉलोज, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मोस्ट सीपीयूज आर कीबोर्ड्स, म्हणजे मोस्ट सीपीयू म्हणजे हे जर आपण पकडलं सीपीयू, तर हे काय झालं, कीबोर्ड. ओके, नो कीबोर्ड इज माऊस, म्हणजे कीबोर्ड आणि माऊसचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, आपण माऊसला नंतर, हे स्टेटमेंट नंतर पाहू, कारण मग ते एक्झॅक्ट माऊस कुठे ठेवायचे आपल्याला अजून नाही कळणार. ऑल माउसेस आर सीपीयू, मग इथे येईल पहा, इथे सीपीयू माऊस येईल पहा, इथे येईल माऊस. ओके, आणि आता इथे लिहू नो कीबोर्ड इज माऊस, म्हणजे या दोघांचं रिलेशन काही नाहीये. ओके, मग आता चला कन्क्लुजन्स कडे. सम कीबोर्ड्स आर सीपीयू, काही कीबोर्ड हे सीपीयू आहेत का? हो आहेत, म्हणजे हे काय असेल, बरोबर असेल स्टेटमेंट. कन्क्लुजन, ऑल सीपीयूज आर माऊस, सगळे सीपीयू हे माऊस आहेत का? नाही, पण सगळे माऊस हे सीपीयू आहेत, सो हे पण बरोबर येईल का? नाही. सम नो माऊस इज कीबोर्ड, हे बरोबर आहे का? कारण इथेच दिलंय नो कीबोर्ड इज माऊस अँड इट्स वाईस वर्सा इज नो माऊस इज अ कीबोर्ड. ओके, म्हणजे हे पण करेक्ट असेल. नेक्स्ट आहे कन्क्लुजन, सम माऊस आर कीबोर्ड, काही माऊस हे कीबोर्ड आहे का? नाही, दोघांचं काही रिलेशन नाहीये, सो हे पण बरोबर चुकीचं आहे. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कन्क्लुजन फॉलो करतात, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल इथे? ऑप्शन सी, म्हणजे थर्ड ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहता. समोसा और जलेबी, आता पहा, समोसाच आर जलेबीज, म्हणजे इथे जर समोसा ठेवला तर हा काय येईल? जलेबी. ऑल जिलेबीज, इथे ऑल आहे हा. ओके, ऑल जिलेबीज आर टिक्की, म्हणजे इथे येईल सगळ्या जिलेबी काय आहेत? या टिक्की आहेत. ओके, टी आय फॉर टिक्की. अँड ऑल टिक्कीज आर बर्फी, म्हणजे इथे येईल बर्फी. ओके, देन कन्क्लुजन्स काय आहेत पहा, ऑल जलेबीज आर बर्फी, ऑल जलेबीज आर बर्फी, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट असेल का बरोबर? हो. नेक्स्ट आहे ऑल टिक्कीज आर समोसाज, ऑल टिक्कीज आर समोसाज, हे आहे का बरोबर? नाही, सगळ्या टिक्की हे समोसाच आहेत का? नाही, पण सगळे समोसा हे टिक्की आहेत. ओके, नंतर आहे ऑल समोसाज आर बर्फी, हे आहे का? हे पण बरोबर आहे. अँड ऑल बर्फी आर जिलेबी, हे बरोबर आहे का? नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ओनली फर्स्ट अँड थर्ड कन्क्लुजन फॉलोज, म्हणजे ऑप्शन बी, ऑप्शन सेकंड ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्टेटमेंट काय, सम आईज आर इयर्स. आता जर हे पकडलं आयचं, तर सम आईज आर
इयर्स. ओके. नंतर काय म्हटलंय, सम इयर्स आर लंग्स. सम इयर्स आर लंग्स म्हणजे काही इयर्स हे लंग्स आहेत. सो हे काही. नंतर ऑल लंग्स आर हँड्स म्हणजे सगळे लंग्स हे काय, हँड्स आहेत. ओके. आता कन्क्लुजन कडे जाऊ. सम हँड्स आर आईज. काही हँड हे आईज आहेत का? आईजचं आणि हँडचं काही रिलेशन नाही आहे. सो हे चुकीचं आहे. सम हँड्स आर इयर्स. काही हँड हे इयर्स आहेत का? हो. ओके. सम लंग्स आर आईज. या दोघांचा पण काही संबंध नाही. सो हे पण येणार नाही. नो हँड इज आय. हे बरोबर येईल पहा. ओके. नो हँड इज आय म्हणजे कुठलाही हँड हे आय नाहीये म्हणजे हे पण बरोबर आहे. ओके. आता ऑप्शन्स पाहू. इथे पहा थोडं ऑप्शन्स चुकलेत तर इथे नन ऑफ द फॉलो येईल. ओके. म्हणजे आपलं राईट कुठले कुठले असतील, सेकंड आणि फोर्थ ऑप्शन हा बरोबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता हा क्वेश्चन तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून कन्सिडर करा आणि हा सॉल्व करून नेक्स्ट लेक्चरमध्ये जर डाऊट असेल या क्वेश्चनमध्ये तर मला कमेंट डाऊन करा. आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.